कनेक्ट बिटवीन येस्टर इयर्स अँड ट्वायलाईट इयर्स म्हणजेच जुन्या आठवणी सद्य परिस्थितीशी जुळणाऱ्या सुसंगत किंवा विसंगत अनुभवाद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न. पहिली कथा. दादा म्हणजे माझे थोरले बंधू कॅप्टन मोहन यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 14 मार्च 2024 रोजी व्यक्त केलेली एक आठवण. श्रमकुटी म्हणजे अण्णांनी आणि दादाने आम्हा भावंडांसाठी केलेलं छायाचित्र, एक आठवण. कथालेखन विलास एकाळे, शारजा. ध्वनिमुद्रण विनय साने, पुणे. पार्श्वसंगीत कॉपीराइट फ्री म्युझिक फ्रॉम यूट्यूब अंडर फेअर यूज पॉलिसी. चित्रसंकलन विलास एकाळे आणि मित्र सुहास कुलकर्णी. सहकारी समस्त एकाळे आणि मुखेडकर परिवार. प्रेरणास्थान आदर्श थोरले बंधू कॅप्टन मोहन आणि आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व अण्णा. प्रिय दादाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गरिबीची जाण असणारा, मेहनत आणि परिश्रमावर विश्वास ठेवणारा, तसेच कोणत्याही कामाची लाज न बाळगणारा दादा खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र आहे. आळस आणि दादा ही 2 टोकं आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याचा अत्यंत शांत व संयमी स्वभाव वाखाणण्यासारखा आहे. मिलिटरी ऑफिसर होऊनही संयम, साधेपणा आणि सर्वांशी न कळत अगदी अल्प वेळेत जवळीक साधणे या गुणांमुळे दादा सैन्यात अधिकारी होता असं कधी वाटतच नाही. शून्यातून विश्व निर्माण करणारे खूप असतील, पण कोणतंही पाठबळ नसताना स्वकर्तृत्वावर यशाची शिखरं गाठणारा आमचा दादा ह्या कोणापेक्षाही कमी नाही आहे आणि म्हणूनच आम्हा सर्वांचा तो आदर्श आहे. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर काहीही करण्याची ताकद सर्वांनी दादामध्ये पाहिली आहे. आपल्या मनातली खंत इतरांना सांगून उपयोग होत नसेल तर ती खंत आपल्याच मनात दाबून ठेवणारा, नम्र स्वभावाचा आणि नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द ठेवणारा असा हा आमचा दादा. अशा या माझ्या दादाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. लिंबगावला माझं प्राथमिक शिक्षण चालू झालं. मी पहिल्या किंवा दुसऱ्या इयत्तेत असेन आणि प्रतिभाताई माझ्या मते माझ्या पुढे 2 वर्ग असेल. मला बाराखडी किंवा अक्षर ओळख यापुढे काही चित्र असलेले विषय किंवा असं पुस्तक अजून चालू झालं नव्हतं. ताईकडे एक पुस्तक होतं, त्याचं नाव होतं थोरांची ओळख. त्यात सर्व थोर व्यक्तींबद्दल थोडक्यात माहिती दिली होती. त्यातली चित्र बघून आणि त्याबद्दल वाचून खूप बरं वाटायचं. दादाभाई नौरोजी, गांधीजी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सावरकर वगैरे लोक होती त्यात. माझे गुरुजी होते, त्यांचं नाव काळे गुरुजी. उंच, गोरेपान, डोक्यावर फेटा, चेहऱ्यावर सुरकुत्या, कपाळावर मोठा काळा टिका किंवा पांढऱ्या रंगाचं गंध आणि हातात काठी, पांढरा सदरा, धोतर आणि जुन्या काळ्या रंगाचा कोट. अगदी ब्रिटिश काळातल्या गुरुजींसारखा त्यांचा वेश असे. खूपच कडक आणि शिस्तप्रिय होते ते. एक दिवशी ते गणित शिकवत असताना मी त्या पुस्तकातल्या थोर लोकांची चित्र बघण्यात गुंग झालो होतो. आमचा वर्ग तेव्हा वरांड्यात म्हणजे हल्लीच्या भाषेत पॅसेजमध्ये भरत असे. काळे गुरुजी तिथून चालत मागे आले आणि त्यांनी माझ्या हातात दुसरंच पुस्तक बघून माझ्या पाठीत असा बुक्का हाणला की मी तो अजूनही विसरू शकणार नाही. मी नक्कीच चुकलो होतो, पण मला त्या इतिहासातल्या थोर व्यक्तींबद्दल खूपच आकर्षण वाटत होतं हे नक्की.
पुढं गाव बदललं, शाळा बदलली आणि आवडीनिवडी पण बदलत गेल्या. असे बरेच प्रसंग आणि घडलेल्या घटना आपलं ध्येय आणि फोकस बदलू शकतात. अगदी त्याच वयात स्वप्न बघितली पाहिजेत आणि ती जोपासली पण पाहिजेत. आपल्यासारखी सर्वसाधारण वकुवाची माणसं खूप येतात आणि जातात, पण त्यापैकी किती जण आदर्शवत वागतात? आयुष्य पुढे जात होतं, मात्र या ओघात हे कळायचं राहून गेलं की आपल्याच घरात कितीतरी थोर माणसं आहेत. थोरांची ओळख हे पुस्तक वाचायची गरजच काय होती? अक्षरं जोडून बोलायला लागल्यापासनं आणि आपल्या पायानं चालायला लागल्यापासून अण्णा, दादा, अक्का ह्या व्यक्तीत मोठ्या आहेत हे कळायला लागलं. पण त्या वयानं मोठ्याच नव्हे तर मनानं, प्रेमानं, कर्तृत्वानं, त्यागानंही थोर आहेत हे कळायला मात्र अक्षम्य उशीर झाला होता. वेळ निघून गेल्यानंतर हे क्षण परत येत नाहीत. काखेत कळसा आणि गावाला वळसा असं काहीतरी आपण वागतो. कंधार ते नांदेड सायकलवरून प्रवास करणारा खेड्यातला दादा मुंबईला जातो काय, आणि एखाद्या उच्चभ्रू कुटुंबातील मुलांना मिळणाऱ्या संधी स्वप्रयत्नांनी मिळवत जातो काय, हे सर्वच जणू काही स्वप्नात घडल्यासारखं आहे. कण्या आणि भरडा खाऊन वाढलेला दादा सैन्यात क्लास 1 ऑफिसर होऊन आर्मी मेसमध्ये एकदम काटा चमच्यानं क्रोकरीच्या ताटात जेवायला लागला. नांदेड येथील सायन्स कॉलेजमधली PUC आणि BVCची 4 वर्ष अशा 6 वर्षानंतर एवढा फरक म्हणजे अविश्वसनीय प्रकार होता. घरातलं काटकसरीचं वातावरण बघून बऱ्याचदा व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस किंवा मॅचेसचं कारण सांगून सुट्टी स्किप करायचा दादा. मुंबईत गेल्यावर त्याला जो महिना 100 रुपये एवढा पॉकेट मनी मिळायचा, त्यातून थोडी रक्कम वाचवत तो आम्हाला काही ना काही उपयुक्त गोष्टी पाठवायचा. दादा आम्हाला जपानी टेरिकॉटचे शर्ट पाठवत असे. ते घालून आम्ही केवढ्या कौतुकानं गावभर मिरवत असू. एकदा तर दादानं मला एक कोट पाठवला होता आणि योगायोगानं तेव्हा मी एका नाटकात एका प्राध्यापकाची भूमिका केली. त्यावेळी तो कोट घातल्यामुळे माझा प्रोफेसरचा रोल चांगलाच वाटला होता. नाटकाचं नाव म्युन्सिपाल्टी असं काहीतरी होतं आणि त्यात मी प्रोफेसर ठोंबे ही भूमिका केली होती. श्री होनमाणे गुरुजींनी हे नाटक बसवलं होतं. वरील प्रसंग लिहिल्यानंतर आठवलं की त्यावेळी त्या नाटकात भाग घेतल्याचं प्रमाणपत्र असेल. रात्रीचे 10 वाजले होते, पण थोडासा शोध घेतल्यानंतर ते प्रमाणपत्र मिळालं, म्हणून त्याची कॉपी इथे जोडली आहे. क्रिकेट टीमचा कॅप्टन असताना तोच कोट घालून फोटो पण काढला होता. आज हे सर्व आठवताना डोळे पाणावतात. त्यावेळी आम्हाला श्री होनमाणे गुरुजी मराठी शिकवायचे. खूप छान शिकवायचे. त्यांचा स्वभावही विनोदी होता. कधी गंभीर, कधी विनोदी आणि कधी एकदम भावनामय उदाहरण देऊन शिकवायचे. त्यावेळी त्यांनी खूपच संवेदनामय पद्धतीनं साने गुरुजींच्या श्यामची आई ह्या पुस्तकातला श्यामचे बंधुप्रेम ह्याबद्दल एक प्रसंग सांगितला होता. एवढ्या वर्षांनंतर तो प्रसंग प्रत्यक्षात आपल्याही आयुष्यात कसा घडला होता हे लक्षात येतं. दादानं मुंबईवरून पाठवलेल्या कोटाशी जुळणारा अगदी तंतोतंत प्रसंग होता. श्याम शाळेची सुट्टी झाल्यानंतर हॉस्टेलवरून घरी जाताना आपल्या भावंडांसाठी खाऊ आणि इतर वस्तू घेऊन जायचा. एका सुट्टीत श्यामनं स्वतःच्या धाकट्या बंधूसाठी पॉकेट मनीमधून पैसे वाचवून एक कोट शिवला होता. अगदी तसेच अण्णांनी दिलेल्या पैशातून एकाळेंचा श्याम म्हणजे आमचा दादा आम्हा भावंडांसाठी पैसे वाचवून सर्वांसाठी कपडे पाठवायचा. दादाने माझ्यासाठी आणलेली प्रत्येक गोष्ट आठवते. त्यातली एक म्हणजे मला एक कोट पाठवला होता. खूपच छान होता. त्यानं पाठवलेला कोट शेवाळी रंगाचा,
सोनेरी चौकोनांची नक्षी असलेला होता. मी खूपच खुश झालो होतो. अर्थात दादा असे लाड फक्त माझेच नव्हे तर सुहास, बेबीताई आणि छबुताईचे सुद्धा करायचा. मला हा कोट पाठवला, त्यासोबतच त्याने ह्या सगळ्यांना निळ्या आणि नारिंगी रंगाचे छान छान जॅकेट्स पाठवले होते. प्रत्येक घरात श्याम असतो आणि श्यामची आई असते आणि आमच्यासारखे लाभार्थी श्यामचे बंधू पण असतात. दादानं प्रेम द्यायचं आणि आम्ही ते लुटायचं अगदी हक्कानं. 5वीला शिकत असताना शिकलेली एक कविता आठवते, जी पुढे 11वीला श्री तांबोळी सरांनी शिकवली होती, अगदी व्यापक स्वरूपात. त्यातली एकच ओवी आठवते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता देणाऱ्याचे हातची कधी घ्यावे. वाह, किती अर्थपूर्ण ओवी आहे. या ओवीचा सरांनी अर्थ सांगितला एवढा मोठा की वर्ग एकदम शांत झाला. देणाऱ्याची वृत्ती आपण घ्यावी आणि आपणही देण्यासाठी शिकावे. पुढे दादा हा एकाळे घराण्याचा आधारवड म्हणून वाढत गेला. स्वतःची सावली तयार करत असताना कोणालाही उन्हाच्या झळा लागू दिल्या नाहीत किंवा परिस्थितीच्या वादळात कोणाची नाव भरकटू दिली नाही. प्रत्येकाला स्वतःच्या प्रेमाचं उबदार पांघरून दिलं. सर्वांनाच स्वतःच्या कुशीत वाढू दिलं. बाजीप्रभूसारखी एकाळ्या घराण्याची मोठी खिंड यशस्वीपणे लढवली. संधीचं सोनं करूनही जमिनीशी खिळून राहणे आणि अवास्तव बडेजाव न करता साधं राहून सर्वांना एकत्रित पुढे घेऊन जाणे, ह्या स्वभावामुळे दादा नेहमीच टीम लीडर बनून राहिला. मिलिटरीने कॅप्टन शोधण्यासाठी अजिबात चूक केली नाही. तसेच अनेक खाजगी कंपन्यांना नेतृत्वासाठी योग्य कप्तान लाभला. अगदी टांझानियाच्या रिलायन्स इन्शुरन्सने तर न्यू कॅप्टन ऑन शिप अशी मोठी न्यूज छापली होती. अशा थोर दादाच्या आधार दिलेल्या अनेक अविस्मरणीय आधारातील एक अभूतपूर्व आठवण, जेणेकरून दादा हे आधारवड असल्याची प्रचिती येईल. परवा एक सुतार पक्षी स्वतःचं घरटं कसं बनवतो ह्याची एक छोटी क्लिप बघत होतो. ती पाहताना एक आठवण उफाळून आली आणि त्या गोष्टीशी रिलेट करून दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लिहावंसं वाटलं. देगलूरला आम्हाला आमच्या घरमालकाचं घर सोडण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सांगणं असायचं. अण्णा कधीकधी अस्वस्थ व्हायचे. अशातच ज्ञानबाराव येवते नावाचे गृहस्थ, म्हणजे सेवानिवृत्त जुना परिचय असलेले गुरुजी अण्णांकडे गप्पा मारायला यायचे. दिसायला एकदम भारदस्त होते येवते गुरुजी. डोक्यावर चॉकलेटी रंगाची टोपी, धोतर आणि इस्त्री केलेला सदरा असा त्यांचा वेश असायचा. बोलायला अगदी गोड होते. त्यात एक चहा झाला तर मग अगदीच साखरेसारखे गोड बोलायचे. त्यांनी बातमी दिली की नाटकर गल्लीत एक घर हरासमध्ये विकायला निघालंय. घराच्या मालकानं कर्ज न फेडल्यामुळे घर कोर्टातून हरासीमध्ये विकत निघालं होतं. ते घर एका मुसलमान गृहस्थाचं होतं आणि जुन्या मातीत बांधलेलं होतं. लोक त्या घरात भूत असल्याच्या गप्पा मारायचे आणि खरंच आम्ही जेव्हा फरशी करण्यासाठी खोदायला लागलो तेव्हा बरीचशी हाडं सापडली होती. हरासीमध्ये घर 5,000 रुपयापर्यंत जाईल असा अंदाज होता. अण्णांच्या दृष्टीनं तेवढी रक्कम जमवणं हे एक मोठं आव्हान होतं. त्याच गल्लीत घर घेण्यासाठी अण्णांचे एक स्नेही आणि माझे गुरुजी श्री दीक्षित गुरुजींनी त्यांचे घर घेण्यासाठी अण्णांना 3,000 रुपयाचा सोन्याचा चपलाहार विकला होता.
अगदी त्याच कारणासाठी अण्णांनी पण तो हार त्यांनाच विकला आणि मग प्रॉव्हिडंट फंडमधून बाकीचे 2,000 रुपये काढून तयार ठेवले होते. पण त्या गोलेवार गल्लीतून एकानं आणखी जास्त बोली लावण्यासाठी सेशन कोर्ट नांदेड येथे धाव घेतली. अजून किंमत वाढणार आणि घर मिळणार नाही हे जवळपास नक्की झालं होतं. आणि नेमकं त्याच वेळी दादा आधारवडासारखा नाशिकहून धावून आला. अगदी तसाच जसं हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावून गेला. नांदेडला सेशन कोर्टात दादा निघाला आणि सोबत जाण्यासाठी मीही निघालो. दादानं कोर्टात 2,000 रुपयानं बोली वाढवून 7,000ला घर पक्क केलं. त्या दुसऱ्या माणसानं माघार घेतली. घर आमच्या मालकीचं झालं. त्या काळी श्याम सिनेमागृह खूप मोठं होतं. कोर्टाचा कारभार आटपून आम्ही श्याम सिनेमात राजेश खन्नाचा मेहबूबा चित्रपट बघितला आणि देगलूरला परतलो. पुढे अण्णांनी घर ताब्यात आल्यावर घरात आवश्यक ते बदल करण्यासाठी काम चालू केलं. दादानं दरमहा 1,000 रुपये पाठवून अण्णांना सर्वतोपरी मदत केली आणि तीच ही श्रमकुटी आम्हा सर्व भावंडांना एक सावली बनली. घर कौलारूच होतं, पण त्याची डागडुजी करण्यासाठी अण्णांनी घेतलेली मेहनत ही दादानं आर्थिक बळ लावल्याची पावती होती. आज ह्या आठवणींची उजळणी होत असताना प्रत्येक क्षणी आणि प्रसंगी मी स्वतःला त्या वयात जाऊन आत्मपरीक्षण करून बघतो तेव्हा कळतं की आपण किती क्षुल्लक आहोत. कारण त्यावेळी आपलं त्यातलं योगदान काकणभरही नसतं आणि म्हणून थोर हे थोरच राहतात. हे अंतर आणि ही तफावत पिढ्यानपिढ्या अशीच दरीसारखी राहणार हे कळण्यासाठी एवढा वेळ लागतो, ह्यातच आपली पात्रता काय ते समजतं. ही दरी अशीच राहावी असं मला वाटतं. मोठ्यांचं मोठेपण यानंच तर टिकून राहतं. हर पल आप ऊंचे भी होते रहते हैं और बड़े भी होते रहते हैं. आम्हा दोघांमध्ये वयाचं अंतर होतं, पण त्यावेळी मला सिनेमाला सोबत घेऊन जाण्यात किंवा मला सोबत घेऊन प्रवास करण्यात दादाला कधीही कमीपणा वाटला नाही किंवा आम्हा कुणाला सोबत घेऊन जाण्यासाठी कधी अधू झाल्यासारखं वाटलं नाही. अगदी अण्णांच्या 87व्या वर्षापर्यंत आणि आम्ही भावंड पालक होण्यापर्यंत. म्हणूनच दादा, तुझं वागणं अद्भुत वाटतं. दादानं फक्त त्याच्याच 2 मुलांना वाढवलं नाही, तर आई, अण्णा आणि बाकी सर्व भावंडांना प्रेमानं आणि नेटानं वाढवलं. 2 दशके आई अण्णांना सोबत दिली प्रेमानं. निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई सारख्या 4 बहिणींसोबत प्रवास केला. मी असं ऐकलं की मुक्ताई पण घरी येणार आहे तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं. हीच ती कॉर्ड आहे तुम्हा दोघा सिबलिंग मधली. हे सिक्रेट कोणालाच कळू शकलं नाही. सावलीसारखी तुझ्या पाठीशी असते ती. दादा, तू जरी कधी रागावलेला असशील, कधी कंटाळलेला असशील, तरी आम्हाला नेहमी तुझाच आधार वाटत आलाय. मला तर हक्कानं तुझ्या खांद्यावर आधाराकरता डोकं ठेवावं असं वाटतं. आणि ह्या आमच्या आदराचं मूळ तुझ्या मोठेपणात, थोरपणात आणि आम्हाला आधार देण्याच्या स्वभावात आहे. तू सुखी, निरोगी आणि आनंदी राहून तुला सुरक्षित उदंड आयुष्य मिळो, ही तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वर चरणी प्रार्थना. तुझाच विलास.